नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या पारायणाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा नियम जाणून घेणार आहोत। अनेक भक्त वर्षानुवर्ष श्रद्धेने पारायण करत असतात, उपवास करतात, नामस्मरण करतात, पण तरीही त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही। आता यामागे नेमकं काय कारण असतं? पारायण करताना अशी कोणती चूक होत असते ज्यामुळे सेवेचं पूर्ण फळ मिळत नाही? या व्हिडिओमध्ये याच विषयावर आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत हा केवळ एक ग्रंथ नाही, तर तो स्वामी भक्तांसाठी अमृताचा झरा आहे। श्रद्धेनं, विश्वासानं आणि जर नियमांचं पालन करून या ग्रंथाचं पारायण आपण केलं तर आपल्यावर स्वामी महाराजांची विशेष कृपा प्राप्त होत असते। अनेकांच्या जीवनातील अडचणी दूर झाल्या, मनाला शांतता मिळाली आणि अशक्य वाटणारी कामं सुद्धा स्वामींच्या कृपेने पूर्ण झाली, असे अनुभव अनेक स्वामी भक्तांना आलेले आहे। परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की स्वामी आपण किती पारायण केली किंवा किती सेवा केली हे कधीच पाहत नाही, तर स्वामी ती सेवा किंवा ते पारायण किती श्रद्धेनं, किती प्रामाणिकपणे आणि नियम पाळून केले हे पाहत असतात। अनेक वेळा आपण मनापासून सेवा करतो, उपवास करतो, नामजप करतो, पारायण देखील करतो, पण मनात एक प्रश्न कायम राहतो, इतकी सेवा करूनही माझी इच्छा का पूर्ण होत नाही? आता याचं उत्तर एकच आहे, प्रत्येक सेवेचे काही नियम असतात आणि त्या नियमांचं पालन केल्यावरच त्या सेवेचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं। आता स्वामींची सेवा ही केवळ ग्रंथ वाचण्यापुरती मर्यादित नसते, ती एक साधना आहे, एक तपश्चर्या आहे आणि स्वामींच्या चरणाशी जोडणारा एक दिव्य मार्ग आहे। आता जर तुमच्या आयुष्यात सतत संकट येत असतील, संघर्ष वाढत असेल, मन अस्वस्थ राहत असेल, तर स्वतःला कधीही दुर्दैवी समजायचं नाही, कारण देव संघर्ष त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये तो संघर्ष पेलण्याची ताकद असते। आणि म्हणून लक्षात ठेवा, ज्यांच्यावर स्वामींची कृपा असते त्यांच्याच आयुष्यात परीक्षा येतात, पण त्या परीक्षा त्याला तोडण्यासाठी नसतात, तर त्या भक्ताला अधिक मजबूत करण्यासाठी आणि यशस्वी बनवण्यासाठी स्वामी महाराज आपल्या आयुष्यामध्ये परीक्षा आणत असतात। आता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणारे लाखो कोट्यावधी भक्त आहे। अनेक जण स्वामींना आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानतात। बघा, आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची जी मूर्ती असते किंवा फोटो असतो, त्या मूर्तीशी तुम्ही कधीतरी संवाद साधून बघा। आपल्या मनात जी काही दुःख आहे, जो काही त्रास आहे आपल्या आयुष्यात, तो आपल्या देवघरात बसलेल्या त्या स्वामी महाराजांना तुम्ही सांगून बघा, तुमचं मन हलकं होईल। तुमच्या त्या समस्यांवर, अडचणींवर नक्कीच स्वामी महाराज काहीतरी मार्ग दाखवत असतील। स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून अनेक भक्त दररोज स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करतात। आता काही जण नित्यसेवेमध्ये रोज 3 अध्याय वाचतात, काही जण 7 अध्याय वाचतात, तर काही जण फक्त एका दिवसामध्ये 1 ते 21 स्वामी चरित्र सारामृताचे पाठ वाचून एक पारायण एका दिवसात पूर्ण करत असतात। पण इथेच एक मोठी चूक अनेक जणांकडून होत असते आणि ही चूक कोणती आहे, हाच आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण नेमकं कसं करायचं? तर बघा, आपल्या धर्मामध्ये असं सांगितलं जातं की परमेश्वर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जीवामध्ये आणि प्रत्येक कणाकणामध्ये वास करत असतो। त्यामुळे दररोज स्वामी सेवा करताना वेळ, स्थळ किंवा कोणत्याही परिस्थिती यांचं फारसं बंधन नसतं। मनापासून आणि श्रद्धेनं केलेली सेवा नेहमीच स्वामी महाराज स्वीकारत असतात। आणि म्हणूनच जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर ती सेवा तुम्ही कुठेही करू शकतात, घरामध्ये, ऑफिसमध्ये, बसमध्ये किंवा तुमच्या माहेरी तुम्ही गेले किंवा गावाला गेले, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही नित्यसेवा करू शकतात। नित्यसेवेला कोणतंही बंधन नाही। पण जर तुम्ही एखादा संकल्प करून, म्हणजेच एखादी विशिष्ट इच्छा मनात धरून श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करत असाल, तर मग तुम्हाला काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे। आता सर्वात पहिला नियम म्हणजे पारायण नियमबद्ध असलं पाहिजे। म्हणजे काय? तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नाही, तर तो आचरणात आणण्यासाठी आहे। श्रद्धा, विश्वास आणि नियम या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच पारायणाचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं। आता या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहे। दररोज 3 अध्याय वाचल्यास 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं, दररोज 7 अध्याय वाचल्यास 3 दिवसात एक पारायण पूर्ण होतं आणि दररोज 1 अध्याय वाचल्यास 21 दिवसात एक पारायण पूर्ण होतं आणि एका दिवसात सर्व 21 अध्याय वाचल्यावर सुद्धा 1 दिवसीय पारायण पूर्ण होत असतं। आता अनेक जण आपल्या इच्छेनुसार पारायणांचा संकल्प करतात, मात्र कोणताही संकल्प करताना श्रद्धा आणि सातत्य या 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात।
त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा असतो तो स्वामी महाराजांवरील आपला विश्वास. आता पारायणाच्या दिवशी शक्य असल्यास किमान एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. वेळ असेल तुमच्याकडं तर 11 माळी नाम जप करा आणि त्यानंतर एकदा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आणि आता येतो तो सर्वात महत्त्वाचा नियम. बघा, कोणतीही पूजा असो, कोणताही जप असो किंवा कोणतंही पारायण असो, मांसाहार हा पूर्णपणे टाळणं आवश्यक असतं. आता जर घरामध्ये मांसाहार होणार असेल आणि तुम्ही नित्यसेवा करत असेल तर तुम्हाला ज्या दिवशी मांसाहार करणार आहे घरामध्ये त्या दिवशी पारायण करायचं नाही. शक्य झालं तर सकाळीच नित्यसेवा आपण करून घ्यायची आहे. आणि जर घरामध्ये नेहमीच वारंवार मांसाहार होत असेल तर तुम्ही गुरुवारचा दिवस निवडायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 1 ते 21 अध्याय आपल्याला वाचायचे आहे. कारण बघा, सेवा केवळ शरीरानं नाही तर मनानं आणि भावनेनं केली जाते. जेव्हा मन, वाणी आणि आचरण सात्विक असतं तेव्हा स्वामींची कृपा अधिक सहज आपल्याला अनुभवायला मिळत असते. आणि म्हणून लक्षात ठेवा, सेवा किती केली यापेक्षा ती किती श्रद्धेनं आणि नियमानं केली यालाच स्वामी अधिक महत्त्व देत असतात. आता स्वामी चरित्र सारामृत हे केवळ एक पुस्तक नाही तर स्वामींच्या कृपेपर्यंत पोहोचण्याचं एक पवित्र साधन आहे. स्वामींचं आत्मचरित्र या ग्रंथामध्ये आहे आणि म्हणून या ग्रंथाचं श्रद्धेनं आणि नियमानं पालन केल्यानं आपलं मन, बुद्धी आणि जीवनामध्ये हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. आणि सर्वात आधी या ग्रंथाच्या पारायणानं आपल्या मनाला शांतता मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये चिंता, भीती, तणाव आणि अस्वस्थता प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. पण नियमित पारायण केल्यामुळे मन स्थिर होतं, नकारात्मक विचार कमी होतात आणि आपला आत्मविश्वास वाढतो. आणि दुसरा मोठा महत्त्वाचा लाभ म्हणजे संकटांना सामोरं जाण्याची ताकद आपल्याला या ग्रंथाच्या वाचनानं मिळत असते. स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. त्यामुळे अडचणी आल्या तरी मन खचत नाही. योग्य वेळी योग्य मार्ग दिसू लागतो आणि अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा स्वामींच्या कृपेने सहज शक्य होतात. आता नियमानं केलेल्या पारायणामुळे आपल्याला आपल्या गुरूंची कृपा सुद्धा अनुभवायला मिळते. या ग्रंथाच्या पारायणानं अनेक भक्तांना अडकलेली कामं पूर्ण झाली, मानसिक समाधान मिळालं आणि जीवनामध्ये चांगले बदल घडले असे अनुभव आले आहे. आता प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो पण श्रद्धा आणि सातत्य हीच खरी गुरुकिल्ली असते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सेवेमुळे आपल्या मनामध्ये एक दृढ विश्वास निर्माण होतो. स्वामी माझ्या सोबत आहे, मग मला कशाचीही भीती नाही. हाच विश्वास संकटाच्या काळात आपल्याला खंबीर बनवत असतो. आणि म्हणून जर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करत असाल तर आज सांगितलेले नियम नक्की पाळा. सेवा ही मनापासून करा, कोणताही दिखावा करू नका आणि प्रत्येक गोष्ट स्वामींच्या चरणी अर्पण करा. आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगत चला. योग्य वेळी आणि योग्य प्रकारे स्वामींची कृपा नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळेल. जर आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवावी म्हणून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.